स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता या निवडणुकीकरिता आता रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपल्याला माहित असेल की कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत घेण्याचे आदेश दिलेले आहे। त्याच अनुषंगाने आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा या ठिकाणी प्रचार आणि निवडणूक विभागाच्या वतीने या ठिकाणी कामकाज सुरू झालेले आहे। आज आपण अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिकेत आहोत। दर्यापूर नगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या आरक्षण सोडत या ठिकाणी जाहीर झालेले आहे। 2 दिवसांपूर्वी नगराध्यक्षाचं आरक्षण सोडत जाहीर झालं होतं। त्या ठिकाणी आता दर्यापूर नगरपालिकेला पुन्हा ओबीसी ओपन या ठिकाणी नगराध्यक्ष राहणार आहे। तर आता आपण या ठिकाणी पाहत असाल की नगरसेवकांकरिता आरक्षण जे सोडत जाहीर झालं आहे ते आरक्षण सोडत मी तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे ते तुम्हाला मी सांगतो। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण या ठिकाणी पाहतो की आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे। प्रभाग क्रमांक 1 हा अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिलांकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहे। तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामाप्र म्हणजे ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांकरिता हा प्रभाग क्रमांक 2 राखीव ठेवण्यात आलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती, महिला आणि सर्वसाधारण असा हा प्रभाग या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये नामाप्र, महिला आणि सर्वसाधारण असा हा प्रभाग देण्यात आलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जाती, महिला आणि सर्वसाधारण हा प्रभाग या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये नामाप्र आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण महिला असा हा प्रभाग क्रमांक या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला असं या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी आपण पाहतो की 3 या ठिकाणी नगरसेवक या प्रभाग क्रमांक 8 मध्ये राहणार आहे। तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2 ओबीसी महिला आणि 1 सर्वसाधारण असा हा प्रभाग सोडण्यात आलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जाती, महिलांकरिता या ठिकाणी राखीव करण्यात आला आहे आणि सर्वसाधारण असा हा प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये नामाप्र, महिला आणि सर्वसाधारण हा असा प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये नामाप्र या ठिकाणी नामाप्रकरिता 1 हा प्रभाग क्रमांक सोडण्यात आला आहे आणि सर्वसाधारण महिलाकरिता हा प्रभाग क्रमांक 11 हा देण्यात आलेला आहे। आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला असा हा प्रभाग क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आज मुख्याधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर।